संतांचे हे सुख
वर्णावया
संतांचे हे सुख झाले या देवा संतांचे हे सुख झाले या देवा संतांचे सुख झाले या संतांचे हे सुख झाले या देवा मनावरी सेवा करे मनावरी सेवा करे झाले या देवा सुख झाले या संतांचे सुख झाले या देवा सुख झाले या देवा मनोनी सेवा मनावरी सेवा करीता मनावरी सेवा करीता ते माझा देवा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करीत्यांची तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजनिया तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काय व्हावया निर्मळापणाशी तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तुका अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड वाघो नेदी आड कोणी तया तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी राहिले चरणे निकटवासी तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा पांडुरंगा करू प्रथम म्हणा दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू महायोगपीठे तटे विमरथ्यामुरं पुंडलिकाय दातुं निंद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मपदे पांडुरंग आत्मरूपगणेश केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता काय माझे वाणी मानेल संतासी रंजो चित्ताशी आपल्या माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐंशी देव प्रेम काही कळावो नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची तिथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा विठ्ठला
तरी त्यांना त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो. तर ही सगळी मंडळी आहेत. आणि आता जी सेवा आहे, आज ज्याला भरजागराची सेवा म्हणतात, ज्याला मागणीची सेवा म्हणतात, ज्याला जागराची सेवा म्हणतात, उपांत्य सेवा म्हणतात, अशी ही सेवा आहे. आणि या सेवेचं आज ही सेवा शेवटची लास्ट कीर्तन आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. आपला जीवन प्रवास करीत असताना बराच वेळ झालेला आहे. कीर्तनाला 10 वाजून गेले. बराच वेळ झालेला. आपला नियोजित टाईम 9 ते 11चा आहे. बरं आहे. असलेल्या वेळामध्ये थोडक्यात जास्त काही लांब होणार नाही. असलेल्या वेळामध्ये आपणाला जगद्गुरु तुकोबरायांच्या अक्षराचं चिंतन कर. बरेच मंडळी आलेली आहेत. गायक मंडळी आहेत, वादक मंडळी आहेत, आमचे हरिभक्तीपरायण खूप सुंदर मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, मृदंगाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण माधव महाराज भोवडे आचवलेकर खूप सुंदर वादन करतात. खूप आनंद वाटतो. असे सुंदर पुन्हा सुंदर गायन करणारे आहेत आमचे महाराज आहेत. अनिलजी महाराज, आपले त्याचं गावचंच नाव विसरलं नाही बघा, हा महाराज आहेत. सुंदर गायन करतात बरं का. त्याने आहेत. आपले इकडं सगळे मंडळ आणि बाहेर गावातून बरीच मंडळी इकडे हे म्हणणारे खूप सुंदर आलेले आहेत. आता सगळ्याचा अंग निर्देश करत नाही, पण एक आहे, बऱ्याच गावची मंडळ आलेली आहे. माझ्या समोर बसलेली मला आठवण निघाली आता. बऱ्याच गावचे ते आपले महाराज कुठे गेले, बाजोळगेकर कुठं आहे, विष्णू महाराज कुठे, अरे तो का इकडचा. त्याने अगोदर मला, मी फोन केला नाही त्यांना, त्यांनी फोन केले माझ्याकडे, महाराज तुमचं कीर्तन आहे, आज आम्ही येणार आहोत बघा सगळे. त्या गावी कीर्तन झालं परवाच. खूप खूप आनंद वाटला. आम्ही येणार, खूप आनंद वाटला. इकडे सगळे पुन्हा घाट बोरवळकर मंडळी आले, बरेच समोर खूप सुंदर अशी मंडळी. सगळं मंडळ सगळ्याला अंतःकरणपूर्वक वंदन करतो. असलेल्या वेळामध्ये आता जास्त प्रमाण म्हणायच्या भानगडीत पडू नका. मला वेळेमध्ये प्रमाण म्हणूच नका. अजून म्हणायला देतो सगळ्याला, शेवटला आलाप वगैरे शेवटला. असलेल्या वेळामध्ये आपणाला भगवत चिंतन, जगद्गुरु तुकोबरायांच्या अक्षराचं चिंतन करायचं आहे. माझ्याकडे फोन केले ते आपले भीम पाटील बरं का. तुम्ही गावकरी मंडळीचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणूनच त्यांनी फोन केले. त्यांनी एकलंच नाही, तुम्ही सगळे गावकरी मंडळ, गावातली भजनी मंडळ, ते महाराज आहेत ना समोर, सगळे मंडळी, गावकरी मंडळी, गावातली भजनी मंडळी, सगळ्याला धन्यवाद. अन्नदानातून श्रमदानातून होणारा, साकार होणारा अखंड हरिनाम सप्ताह हे या गावामधील जे समस्त गावकरी मंडळ, गावातील वडील मंडळ, गावातील तरुण मंडळ आणि मंदिर समिती, आज ही कार्यक्रम जे होत आहे त्याचे सगळेच कार्यकर्ते, सगळ्यांना धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे, सुंदर अभंग आहे, संतपुर अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संत महात्म्याचं अतिरेकी वर्णन करतात. विठ्ठला म्हणतात महाराज वर्णनात हे अतिरेकी, वर्णन हे अतिरेकी आहे का. सुख कुणाला झालं, संताचे सुख झाले या देवा. आता कोण्या देवा ते पुन्हा सांगतो. संताचं सुख देवाला झालं, संताचं सुख देवाला झालं. आता आहे का, संताचं सुख जर देवाला होत असेल तर देवाकडे जरा सुखाची कमतरता असेल, नाही का. नाव विसरून गेलो, सोबतच आहेत आल्यापासून. हो, हैदराबादला राहते ते, गोड्यामध्ये किशनबागमध्ये तिथे कीर्तन झालेत माझे. धनाजीराव खूप सेवा त्यांची बरं का, सगळ्यांचे. तुम्ही संताचं सुख जर देवाला होत असेल तर देवाकडे जरा सुखाची कमतरता असेल. आता मला सांगा,
देवाकडे जर सुखाची कमतरता आहे असं म्हणलं तर देवाचं देवपण पण राहील का हो? देवाचं देवपण राहील का? नाही का? आता पंढरीचे दिवस जवळ आहेत, पंढरीची वारी जवळ आलेली आहे. ऐका, सगळे संत महात्मे सांगतात तुम्हाला जर सुखाची गरज आहे ना तर तुम्ही जावा पंढरपूरला. सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. एक तेव्हा एक नाव राहिलं बघा, हे काय साऊंड सिस्टम लाईट डेकोरेशन कुठला आहे? साऊंड सिस्टम लाईट डेकोरेशन हे बी नंबर 1 आहे. आणि समोर असलेले हे का, हे काय युट्यूब चॅनल, हे कीर्तन कीर्तन तुमच्या डावरगाव गावापुरतं नाही, कीर्तन तालुका कुठला तुमचा? भालकीच येतो. भालकी तालुक्यापुरतं नाही, बिदर जिल्ह्यापुरतं नाही, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र चहूकडे या युट्यूब गायत्री माऊली युट्यूब चॅनलच्या द्वारा, माऊली युट्यूब चॅनलच्या द्वारा आमचे धनाजीराव चहूकडे हे कीर्तन पोहोचवण्याचं काम त्यांनी करतात. खूप खूप सुंदर. विठाला तळमळ तरी तू पंढरीशी जाय. एक वेळ एक सुखाची गरज आहे ना तुम्हाला, पंढरपूरला जावा. पंढरपूर काय जाऊन काय करा, देवाचं दर्शन घ्या. काय होतंय मग तू अवघाची सुख रूप जन्म जन्मीचे दुःख विसराशी, मग तू अवघाची सुख रूप. गरज आहे ना सुखाची, तुम्हाला जावा पंढरपूरला जाऊन अनंत जन्माच्या दुःखाच्या परिहार जीवनामध्ये जर व्हायचं असेल, अनंत जन्माचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. अजून एक आहे का, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे हे भूक तहान काही. म्हणून देवाच्या दर्शन मध्ये सुख कुठं आहे? पंढरीमध्ये आहे. सुख कुठं आहे? पंढरपूरला आहे. आताच म्हणले ना तुम्ही, सर्व सुखाचे आगर आणि बाळपरखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर. दोहा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर. म्हणे मुक्ताई सुंदर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर. म्हणे चोखा मार सर्व किती प्रमाण देता येतील. सुख जर कुठं असेल तर पंढरीला आहे, पांडुरंगामध्ये. पांडुरंगाच्या जवळ सुख आहे. नामा म्हणे सर्व परमधाम विटेवरी. नामदेवराय म्हणतात सुख कुठं आहे? देवाजवळ आहे. सुख कुठं आहे? देवाजवळ आहे. ऐका, अशाही देवाला सुखाची गरज निर्माण करण्याचं सामर्थ्य माझ्या संताजवळ आहे. विठ्ठल अशाही देवाला सुखाची गरज निर्माण करण्याचं सामर्थ्य कुठं आहे? माझ्या संताजवळ आहे. म्हणून तर आला ना, या सुखा कारणे देव वेळावला. या सुखा कारणे देव वेळावला.
वैकुंठ सोडून संत सदोनी राहिला. ज्या सुखाकरता भगवान परमात्म्याने आपलं वैकुंठ सोडलं. मंडळी, आता इतके वेळ तुम्हाला लक्षात आलं सुख कुठं आहे? देवाजवळ आहे. सुख कुठं आहे? देवाजवळ आहे. आणि आता ज्या सुखाकारणे या सुखाकारणे देव वेडावला, ते कोणतं सुख आहे? देव सुखरूप आहे हे खरे, पण या सुखाकरता ज्या सुखाकरता देव आपलं वैकुंठ सोडलं. देवाने सांगितलंय नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय रवो मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. नारदा आणि भगवान म्हणतात ना, माझा पता कुठे आहे? तो मी वैकुंठी नसे. गुरुजी, एक वेळी भानुबिंबी ही न दिसे उपरी योगियाची मानसी उमरडो निजाय परितया पाशी पांडवा. मी हरपला दिवसावा जीत नाम घोष वरवा करती माझा. मी कुठं राहतो? माझे भक्त दोन तीन प्रमाणे मी म्हणतो. वेळ टायमामध्ये आठवण शेवटला तुम्हाला म्हणायला होती. सगळ्यालाच शेवटला अजून म्हणायला होतो. एक दोन प्रमाण लागत असेल ते मध्ये म्हणतो. विठ्ठला चला, काय सांगलाल तुम्ही? कीर्तन. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी ही न दिसे योगियाची मानसे उमरडोनी जाय परितयापाशी पांडवा. देवा, देव भगवान परमात्मा राहतो संत महात्म्याच्या संगतीमध्ये. देवानं सांगितलं मी संताच्या संगतीमध्ये राहतो, दुसरीकडे कुठ राहत नाही. देव म्हणे माझे पुरतसे कोड आणि संगती या गोड वैष्णवांची. मी वैष्णवांच्या भगवत संगतीमध्येच राहतो, इतरत्र कुठं मी राहत नाही असं भगवान परमात्मा म्हणतात. त्याच्याकरता देवानं वैकुंठ सोडलं, संत महात्म्याच्या संगतीमध्ये आला. संगतीतच नाही, संताच्या घरामध्ये आला. घरातच नाही, देव संताच्या संगतीमध्ये येऊन उभं राहिला नाही. लक्षात घ्या, देव संत महात्म्याच्या संगतीमध्ये आला हे कराय. तुकाराम महाराजाच्या घरी आला का नाही? अय पावनी घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार गोप मोडकी जर्जर. आले का नाही? भगवान परमात्मा आले. विदुर काकाच्या घरी आले का नाही? तुकाराम महाराजाच्या घरी का आले? पावणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार जर्जर. आता काय दरदरीत पाणी माझी राधी कन्या, दरदरीत पाण्या माझी राधी आल्या कन्या. हे घरात काहीच नव्हतं. तुकाराम महाराज जे बाई हय कन्या केली कन्या. ते फुरके मारू एवढ्या अमृतासारख्या गोड कन्या जिजेबाईच्या हाताच्या भगवान परमात्मा खायला लागले. असा आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराजाच्या घरी आला, विदुर काकाच्या घरामध्ये आला आणि द्वारकेचा राणा पांडवा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवाच्या घरामध्ये देव आला. काय मिळालं देवाला? तुकाराम महाराजाच्या घरी देवाला काय मिळालं? विदुर काकाच्या घरी देवाला काय मिळालं? पांडवाच्या घरामध्ये देवाला काय मिळालं? काही मिळू द्या, पण त्यांच्या घरी आला आनंदा करता सुखा करता. कोणतं सुख आहे ते? आता इतके वेळ सांगितलं तुम्हाला. देव संतांच्या घरामध्ये सुखा करता आला. सुखरूप देव आहे खरा. पण ऐका, तुकाराम महाराजांनीच म्हणलेलं आहे दुःख ते कैशी नाही स्वप्नाशी भुक्ती मुक्ती झाली का मारी दाशी त्याचे वर्म तू आम्हापासून सुखे राहिलाशी. कशा करता आलाय? याला दुष्काळ त्याचाच आहे. सुखे राहिलाशी प्रेमाची या. देव प्रेम. देवाकडे सगळं काही आहे, देवाकडे सगळं काही आहे, पण एकच कमी आहे. त्याचं नाव आहे प्रेम सुख. विठ्ठल प्रेम सुख. थोड प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देव सुद्धा प्रेमाचा भुकेलाय. त्याच्याकरता ते प्रेम सुख संताकडे आहे, म्हणून देव तिथं राहतो महाराज. म्हणून देव संत महात्म्याच्या संगतीमध्ये येतो. संत रमा मने कैशी नवल देव भुलले वैष्णवा घरी. देव भुलले वैष्णवा घरी. रमा मने कैशी नवल
काय नवल आहे म्हणा, देव भुलले वैष्णवा घरी. त्या वैष्णवाच्या घरामध्ये राहायला लागले. एकानं विचारलं, महाराज देवा तुम्हाला काय आवडतंय? नावडे वैकुंठ. देवाने म्हणले मला वैकुंठ आवडत नाही, मला क्षीराचा सागर आवडत नाही, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. काय आवडलं मग? वैष्णव सदन आवडली. मला वैष्णवाचं घर आवडतं, माझं गोड तिथंच आहे, मला दुसरं काही आवडत नाही, मला वैष्णवाचं घर आवडतं. रमा म्हणे, एकानं म्हटलं देवा तुम्हाला तुमची सासरवाडी, तुम्हाला तुमची सासरवाडी तर आवडते का नाही? देवाने म्हणलं नाही. बरं जाऊ द्या, तुम्हाला तुमची बायको तर आवडते का नाही? देवाने म्हणले मला जेवढे संत महात्मे आवडतात तेवढी मला माझी बायको सुद्धा आवडत नाही. एक सांगू मंडळी, थोडं लक्षात घ्या. स्वतःची पत्नी आहे, स्वतःची पत्नी लक्ष्मी आहे. हाय, कुठून निघाले? लक्ष्मी कुठून निघाले? लक्ष्मी कुठून निघाले? समुद्रातून निघाले. समुद्रामधनं 14 रत्न निघाले आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी निघाली. हार घेऊन निघाली हातामध्ये. हातामध्ये हार घेऊन निघाली. सगळे देव एकीकडे, दैत्य एकीकडे. सगळा प्रसंग सांगत बसत नाही. देव दैत्याने समुद्र मंथन केलं. माहिती आहे तुम्हाला, पुराणात कथा आहे. लक्ष्मी निघाली त्याच्यातनं, हार घेऊन हातामध्ये निघाली. सगळे देव बसलेले होते. लक्ष्मी हाय, हे सुंदर आहे. लक्ष्मी, आता मी हे हार आहे हातामध्ये, पण गळ्यात कुणाच्या घालू? हाय, ब्रह्मदेव बसलेले होते अलीकडे. ब्रह्मदेव तिकडे देवाकडे यायला लागले. ते ब्रह्मदेवाने विचार केले, माझ्याच गळ्यात घालते का की हार? काय माझाच नंबर आहे काय की? आता लक्ष्मीनं थांबून ब्रह्मदेवाकडे बघितली. ब्रह्मदेवाकडे बघितल्याबरोबर लक्ष्मीनं विचार केली, ह्या ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत. किती आहेत? 4. आणि 4 तोंडानं वेद किती पाठ आहेत? वेद किती आहे? 4 तोंडानं 4 वेद पाठ आहेत. परंतु लक्षात ठेवा, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष भेदी नाही ऐसे सांगितले. ब्रह्मदेवाचं आचरण ठीक नाही. अरे जगाला निर्माण करणार आहे पण चुकलेला आहे. नाही याच्या गळ्यात हार घालत. पुढे गेले. आता खूप आहे बरं का. दुर्वासा मुनी होते. दुर्वास तपश्चर्या केलेले होते. बघितली दुर्वासाकडे, काय तेज आहे महाराज, तपश्चर्याचं तेज होतं. पण दुर्वास विचार केले, हे तपश्चर्या करणारा हाय खरा आहे, पण ह्याला राग लय. बरं तुम्ही कोण जर आलं काय तर म्हणलं की लगेच शाप देऊन भस्म करतो. त्याला राग गेले. पुढे गेले. आमचे भगवान शंकर होते. भोळा शंकर. सती कथा आहे महाराज भागवतामध्ये. कालच लिखाण चालू आहे भागवताचं. सतीची कथा, पार्वती माता, खूप सुंदर. विचार केले भोळा शंकर आहे. बरं जाऊ द्या, हे महादेव आहेत, देव आहेत, सगळ्यात मोठे देव आहेत, तरी हे खरं असलं. पण लक्ष्मीने विचार केलं, हे राहतात कुठं घरी? महादेव कुठे राहतात? महादेव स्मशानामध्ये राहतात. स्मशानी वस्ती रुद्र. म्हणून हे घरी बी राहणार. पुन्हा बरं ते जाऊ द्या, कुठं बायको लग्न करावं याच्या बरोबर सोबत कुठं गेलं तर अंगावर कपडे तर नीट आहेत म्हणला. महादेवाच्या कपड्याला काय आहे? गजचर्म व्याघ्रंबरण कंठी शोभे वासुकी रासला वेश आहे. महादेव वैरागीवान आहेत. हे काही खरं नाही म्हटली. लक्ष्मी पुढे गेली. विष्णू बसलेले होते आणि महादेवा माझं लग्न होणार आहे, मी इतके सुंदर आहे हो, पण जरा आशीर्वाद तर द्या. महादेवाने आशीर्वाद दिलं, जा तुला चांगला वर मिळते. त्याला महादेव विष्णू जरा पलीकड बसलेले होते. भगवान गेली आणि गळ्यात हार घालायला गेले. हा हे खरं आहे. विष्णूला बघितलं, मग जरा गळ्यात हार घालायला गेली. पण इथं अवघड झालं. का झालं? जिथं हे लग्न करायला सगळे तयार होते तिथं बाई तयार नव्हती. आता जिथं बाई ज्याच्या बरोबर लग्न करायला तयार आहे ती बाबा तयार नाही.
ते बाबा तयार नाही लग्न करायला. त्यानं इकडून लक्ष्मीनं हार घाला म्हणून इकडून आली हार घालायला, इकडं तोंड केलं. हैराण आहे हैराण लक्ष्मी. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडी. पोटा मदनाले बापुडी कोणी कडेराव रंक कडेराव रंक. हैराण आहे, इतका सुंदर भगवान परमात्मा आहे. मग त्यावेळेला लक्ष्मी दिन झाली. देवा देवा काय करा, माझ्याकडनं तुम्ही माळ घालून घ्यावंच लागेल, हार घालून घ्यावं लागेल, स्वीकार करा माझा देवा म्हणल्यानंतर देवाने मग बोलायला सुरुवात केली. आता बोलावं म्हणले. देवाने बोलायला सुरुवात केली. लक्ष्मी तुझ्याकडनं हार घालून मी घ्याव, तुझ्या बरोबर लग्न करावं. जरी खरं असलं, देवाने म्हणलं का करू, माझ्या हातातच काय बी राहील नाही. काय राहील नाही, माझ्या हातात काय बी राहील नाही. लक्ष्मीनं म्हणली देवा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय नाही देवा तुमच्या हातात. देवानं काय म्हटलं सांगू. देवाने एकच म्हणलं लक्ष्मी सगळं जग माझ्या हातात आहे, पण माझ्या किल्ल्या मात्र संताच्या हातात. चुकया बंधू म्हणे किल्ल्या संताच्या हाती दिल्या. सगळं जग माझ्या ताब्यात आहे, माझ्या किल्ल्या कुणाच्या हातात आहेत, संताच्या हातात आहेत. तरी देवा काय करा, माझा अंगीकार करा. एक सांगितलं देवाने, तुझा अंगीकार करतो, माझी एक अट आहे. काय अट आहे देवा. काय नाही, फक्त कमरेपासून खालच्या शरीराला स्पर्श करायचा नाही. वर्ण कमरेपासून वरल्या अंगाला स्पर्श करायचा नाही. फक्त एकच कर, तुला फक्त पायाची सेवा देतो, पायाची सेवा करीत राहायची. कबूल आहे का. कबूल आहे देवा. देवाने मग हार गाठली लक्ष्मीनं, लग्न झालं. पण एक आहे, काय दिलं ते. रमा माझ्या पट्टाची राणी ती सेवेशी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. रमा माझ्या पट्टाची राणी ती सेवेशी लाविली चरणी. देव म्हणतात माझी राणी आहे, माझी पत्नी आहे, पण तिला पायाची सेवा दिली. ऐका, भक्त गवळणी होत्या, त्याला काय दिलं देवानं, खांद्यावर बसवलं, खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी. मला भक्ताचं महिमान सांगायचं आहे. खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. गोपिकाला खांद्यावर बसून घेतलं. आणि ऐका, आता हे भजन करायचे भक्त ठेव काय सगळे. हे का करायचे, भजन करणाऱ्या भक्ताला देवानं कुठं ठेवलंय. मग तयावरी पार्था माझे भजनी आस्था, तया देवी माता मुकुट करी. भजन करणाऱ्या भक्ताला देवानं मुकुटावर ठेवलं, आपल्या डोक्यावर घेतलं. विठ्ठला मला काय, एवढे भक्त देवाला आवडतात, एवढे संत देवाला आवडतात, म्हणून आपलं वैकुंठ सोडलं देवानं. संत महात्म्याच्या संगती मध्ये आला आणि उभं राहिला नाही. काय करायला लागला. झाले या देवा आणि म्हणून सेवा करायची. तर संतांचं सुख देवाला झालं आणि देव काय करायला, संत महात्म्याची सेवा करायला लागलं. बरं, सेवा सज्जन हो,
काय केलं नाही हो देवानं? एकच अभंग सांगून जातो. अभंग वाचा, 13 कडव्याचा अभंग आहे. उंच नीच काही ने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ष दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेजविनी सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे जनाबाई संगे वेची शेनी धर्मा घरी पाणी वाहे झाडी यमकोबा चिरून पेढी ऋषिकेशी अंबऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडीवार घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या त्याची अंगे भरी जाऊ द्या पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत बाबा काय केलं नाही देवानं? संत महात्म्याच्या घरामध्ये काय केलं नाही? तिष्ठे भाव भक्ती देखोनिया चर्म रंगू लागे चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेली. काय केलं देवानं संत महात्म्याच्या घरामध्ये? अरे नाथ बाबाच्या घरामध्ये, नाथ महाराजांच्या घरामध्ये देवानं कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भाव निळावून तसे पाये. नाथ बाबाच्या घरामध्ये पाणी भरण्याचं काम केलं. नाथ बाबा कीर्तन करायला लागले, देव नाचायला लागले. अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे देवाचं होतं. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. काय केलं नाही महाराज देवानं महाराज? गोरोबा काकाच्या घरामध्ये मडकं घडवण्याचं काम केलं. आमच्याकडे लातूर काय उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरढोकी नावाचं एक गाव आहे. तिथं गोरोबा काका वैराग्याचा मेरू, चोरा गोरा कुंभारू, वैराग्यवान अधिकार होता. वैराग्य अंगी बांधलेलं होतं गोरोबा काकांच्या. आणि काका त्या तेरणा नदीच्या तीरावर असलेलं गाव, त्या गावामध्ये गोरोबा काका, त्या काका मडकी घडवायचं जाते कुंभार ह्याच्यातले होते. मडकी घडवायचं काम करायचं. आणि एवढं नामचिंतन, अखंड देवाचं नाव, भजन महाराज सारखं भगवंताचं भजन करीत राहायचं, सारखं नामचिंतन. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण सारखं भगवंताचं धंदा गाडगे घडवायचा होता, मडके घडवायचं काम होतं. ऐका संत महात्मे, देवाला आनंद वाटतंय. वारी 4 दिवसानंतर आली, 5-6 दिवसात वारी आहे, सगळ्याला जायचं आहे. भगवंताच्या पालखी सोहळा निघतोय, देवाला आनंद वाटतोय. बघा लास्ट दिवस आहे, सारखं भजन करायचे. मग ते एका दिवशी असंच ते लग्नही झालं, काकांचं लग्नही झालं, एक मुलगा झाला. मडकं घडवायचं काम होतं. त्यावेळेला साधारण पाणी काही नळ बिळ विहिरीहून बारवून पाणी आणावं लागत होतं. त्यांच्या बायकोचं नाव होतं संती. गोरोबा काकाच्या पत्नीचं नाव संती आहे. आणि ज्या वेळेला लहान बाळ होतं ते
आणि गोरोबा काका चिखलतोडीत होते. चिखलतोडीत भगवंताचं भजनच करत होते गोरोबा काका. तेवढ्यामध्ये आता पाणी बारवून आणायचे विहिरीहून. तेवढ्यामध्ये लहान बाळ आहे. आता तेवढ्यामध्ये लहान ते रांगत असलेलं बाळ, ते बाळाला घेतलं आणि त्या संतीनं सांगितलं, अहो ऐकलत का, नाव घेण्याची प्रथा आता निघाली, अगोदर नव्हती. नवऱ्याने बायकोचं नाव घ्यायचं, 5 जणांचं नाव कधीच माणसानं घेऊ नये. आपल्या बापाचं नाव आपण घेऊ नये, आपल्या गुरुचं नाव मुखानं घेऊ नये. आपल्या एका गावात असंच कीर्तन केलं, 5 जणांचं नाव घेऊन ये, त्याच्यामध्ये बायकोचं नाव घेऊन ये म्हणले. ते कीर्तन झाल्यावर एक माणूस एवढं मागे लागला, म्हणसाल महाराज तिचं नाव का बरं घेऊन ये, तिचं नाव का बरं घेऊन ये सांगा, तिचं नाव का बरं घेऊन ये सांगा. मी म्हणलो आमच्या गावाकडे या, मग सांगतो. तसं सांगणार. आणि तेव्हा गाडी बिडी नव्हतं काही, उभे यायचं मोटरनं यायचं, तुमच्या गावात आला मोटरनं यायचं आणि मुकाम करायचं. त्याला सोडायचं होतं नेऊन, ते काय तर कुठंतर गावला दुसऱ्या सकाळी त्यानं म्हणलंय त्याचाच का नंबर राहून मला सोडायला गाडी, अर्ध्यामध्ये गाडी नेलं आणि वाटामध्ये उभा केलं. महाराज पुढच्या गावला जायचं आहे की नाही, होय, तिचं नाव का बरं काय झालं काय महाराज, साधारण लोक होते हो, तेवढी सुविधा नव्हती अगोदर, पण काय समाधानी माणसं होते मला. हा आज सगळी सोय आहे, पण समाधान जीवनामध्ये नाही. त्याचं कारण काय, अपेक्षा जीवनामध्ये माणसाच्या वाढलेले. अरे एकाचे अवघ भाव असलं तर एक त्या बंडीवरच राहायचे माणसं महाराज. चौघा भावामध्ये एक शर्ट, ह्यानं गावला चाललं की ते शर्ट मागून घ्यायचं, जाऊन आलं की त्यानं लिवायचं. एवढे माणसं सुखी नव्हते, पण सुविधा नव्हती, पण समाधान होत. चित्ती असू द्यावे, समाधान होत. आता पुष्कळ आहे, आता काहीच कमी नाही, सगळी सुविधा आहे, पण समाधान नावाची वस्तू नाही. कारण एक सांगतो तुम्हाला, अपेक्षा जीवनामध्ये वाढलेली, आणि जेवढी अपेक्षा जीवनामधली कमी झाली तेवढं जीवनामध्ये सुख आणि समाधान भेटलं. ते संतीनं सांगितलं, जरा बघा बाळाला सांभाळा जरा, आणि मी जाऊन पाणी घेऊन येते. ते बाळ जवळ असं सोडलं. महाराज पप्पा कोण दिसलं त्याला, आई निघाली, आई गेली तिकडे आड, मग ते पप्पा दिसले. पप्पा पप्पा पप्पा, ते लहानले बाळ हो असं रांगत 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 आलं, असं जवळ आलं. आता गोरोबा काका काका भजन करत होते, इतकं भजनात दंग झाले महाराज. देहभानच विसरून गेलं हो, देहाचा विसर पडला. देहाचा विसर पाडी मस, देहाचा विसर पडून गेला. मग तेवढ्यामध्ये ते बाळ लगेच आलं जवळजवळ, पायाजवळ त्या चिखलात आलं. महाराज हे देहभान विसरून गेले. ध्यान मुखाने नामचिंतन, अंतकरणामध्ये देवाचं ध्यान, देहभान विसरून गेलं. काय नाही, तेवढ्यामध्ये पायाखाली बाळ आलं, आणि पाय त्याच्या नरड्यावर पडला. कुणाच्या, बाळाच्या नरड्यावर पाय पडला. झालं मला, त्याचा श्वास थांबून गेला. म्हणजे लेकरू मेलं, आणि तसाच चिखल तोडवायला लागले. त्यांना ध्यानच नाही, देहभान विसरून गेले, चिखल तोडवायला लागले. तेवढ्यामध्ये रक्त निघालं त्या बाळाचं. ते लाल बुंद, सगळं चिखल होतं ना, ते लाल बुंद रक्त होऊन गेलं. पाणी आणणं झालं. तेवढ्यामध्ये संतीने ते घागर ठेवला, घाम आलेलं, पसला बिसला. मग आता ते बाळ कुठं आहे आठवण आली, इकडे तिकडे बघते. बाळने समोर जाऊन, बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे. त्यांना तर देहभान नव्हतं. बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे. जवळ गेली तर काय, ते चिखल रक्तानं माखून गेले चिखल. तेवढ्यामध्ये बाळ, त्याच्यामध्ये रक्ताचे मांसाचे गोळे. हंबरडा फोडला महाराज त्या संतीने. अरे अरे अरे, ज्या वेळेला हंबरडा फोडला, रडायला लागली. आणि रडत असताना तिने एकच बोललं, आग लागो, जाळ लागो तुमच्या भजनाला म्हणली. मग तेव्हा गोरोबा काका सावध झाले. करारी होते बरं काका, असं करारी होते महाराज. त्यांना काही म्हणू द्या, ते जमल, पण देवाला भांडलं म्हणल्यानंतर मग जमत नव्हतं महाराज. गोरोबा काकाला आग लावो भजनाला. सावध झाले. सावध झाल्याबरोबर, अरे माझ्या भगवान, मला काही म्हणलं तर म्हणलं, माझ्या देवाला शिवा दिली हिनं म्हणलं. राग आला गोरोबा काकाला, आणि ते अगोदर चाक
फिरवायचं ते राहतो तो बघा खेड्यामध्ये. आता तो खेड्यामध्ये ते काठी होती, असं काठीनं असं असं करायचं. गावात माझा एक मित्र होता, कुंभाराचाच होता, विठ्ठल म्हणून त्याचं नाव. माझ्या गावातली घटना आहे बरं का. ते माझ्या हमेशा घरी यायचं, आपण घरी न्यायचं मला केव्हा केव्हा. मी प्रत्यक्ष बघितलंय ते गाडगी कसं करतात ते त्याच्या घरामध्ये. ते असं काठी होती ते फिरवायची, ते घेतलं धावून अंगावर गेलं जा. आणि तिला स्वभाव माहिती होता, स्वभाव माहिती होता. आता काही खरं नाही माझं, तिलाही लक्षात आलं. मग असं काठी उगारल्याबरोबर बायकोवर तिने म्हणलं, अंगाला माझ्या स्पर्श करताल तर तुम्हाला देवाची शपथ आहे, पांडुरंगाची शपथ. अगोदर शक्तीला बी लोक लय भीत होते हो. शपथ कोणी घातलं का लय भीत होते बघा. आता काही नाही, ते शब्द सगळ्याच देवाचे शब्द कोळून प्यायची वेळ आली. महाराज आता शब्द राहिले काही राहिले कोणी नियम पाळत जावं असे लोक भीत होते अगोदर. का देवाचे शपथ म्हटल्याबरोबर अरे पांडुरंगाचे शपथ घातले, लगे काठी फेकून दिलं. आणि काकाने तेवढ्यामध्ये झालं बाबा आता हाक लावायची नाही अंगात. देवाची शपथ म्हटल्यावर संपलंच किंवा एक बाळ झालेलं होतं ते बी काय झालं, आता अंगाला स्पर्शच नाही. मग काय करणार, संपलं, वंश खुंटला, वंशवृद्धी व्हायचं संपलं. आता काय करणार, तिला पश्चाताप झाला. आता देवाची शपथ घातली, मी काय करणार. मग वडिलाच्या घरी गेली, मायबापाच्या, रडायला लागली. असं असं केले मी, देवाची शपथ घातली, आता स्पर्श नाही अंगाला. वंश कसं, वंशाचा दिवा कसं वाढणार, वंश कसं वाढणार, कसं होणार म्हटल्यानंतर तिची एक लहान बहीण होती. तिला सांगितलं माझ्या बहिणीला, बाबा बहीण आहे लहान, तिला द्या आणि लग्न करा. तिचं वंश जरी झाला तर आम्ही दोघी बहिणी आहोत, बहिणी आनंदाने राहोत, वंश वाढतंय आपलं, सगळं राहतंय. ते पटलं गोरोबा काकाने, कळवले काकाला असं बाबा हे बहिणीला द्या मला. काकाने म्हणले हरकत नाही. मग लग्न दुसरं, आता दुसरं लग्नाचा थाट काही तेवढं नसतंय. मंदिरावर आणून ते लग्न वगैरे लावलं. ते अगोदरच्या लग्नातला थाट वेगळा असते. वरात, तुम्हाला वरात माहिती आहे का? वरात सगळी एकाच माळीची म्हणे. आता ते वरात काय थाट महाराज अगोदर वरातीतला. आता तर रथ निघाल्यात. आता का निघाल्यात, रथ निघाले. आता गेल्यावर बी एक रथ निघाले, त्याचं नाव वैकुंठाला गेलं की ते वैकुंठ का म्हणत असले रथ. दुर्दैव आहे संस्कृतीचं. आता हे संस्कृतीचं दुर्दैव आहे. का बरं, आपल्याला 4 खंदे खरेदी मिळणार. आता दुर्दैव आहे संस्कृतीचं महाराज. आता हे रथ निघाले, ते रथात बसत होते. अगोदर घोडे होते, घोड्यावर बसायचं. वरात निघाले लग्न झाल्यावर, घोड्यावर बसून थाटामाटामध्ये ते काय मग बँड बाजा वाजू लागलेला, अनेक लोक नाचू लागलेले, वाद्य वाजू लागलेले. थाटामाटामध्ये मंदिराकडे यायचं. पुण्या मारुतीच्या मंदिराला आणतात बघा, लग्न लागण्याच्या अगोदर आहेर करून मग लग्न लावतात. त्याचं नाव काय, शिवंती. वा माधव महाराज. मग ते लग्न मंदिरावर. आता मला सांगा, त्यानं बूट काढावं का नाही हो? मंदिरावर जायचं आहे, देवाच्या मारुतीच्या पायातला बूट काढावं का नाही? काढत नाही. आणि लोक बी काही म्हणत नाहीत. ते बूटा सगटच मंदिरावर मारुतीच्या. लोक बी काय म्हणणार, का बरं म्हणणार सांगू? त्यानं बी एक दिवसाचा कोण राहतो. त्याचं नाव काय? त्याचं नाव नवरदेव. एक दिवसाचा देव राहतोय म्हणून त्या रोजी काहीच म्हणणार. लग्ना रोजी बूट लिहून मंदिरावर गेल तर बी लोक काहीच म्हणणार. दुसऱ्या दिवशी बूट लिहून मंदिरावर गेल तर त्याच बुटानं हाणल्याशिवाय. अरे पायरीवर वाहन ठेवायचा अधिकार नाही. पाषाण देव, पाषाण पायरी. तिला कसं जाता येत नाही. चला ते लग्न झालं, मंदिरात लग्न वगैरे झालं. लग्न झाल्याबरोबर मग ते सासरा आलेलाच होता, ते बहीण होते, ते सगळे झाले. उगं बसावं का नाही. सासऱ्याने म्हटलं बघा महाराज, बघा आता हे पहिली मुलगी तर तुम्हाला दिलतो, आता दुसरी बी मुलगी दिला. दोन्ही आनंदाने राहू द्या. बघा दोन्हीला समान वागवा. दोन्हीला काय करा, समान वागवा. दोन्ही मध्ये कुठलाच भेद करू नका. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे बघून हात जोडले, देवा लग्न बी तूच करून देतोय, दूर बी
होय, झालं. हिच्याच अंगाला स्पर्श करायचं नाही, मग तिच्या बी नाही. दोघीला सामान वागवायचं आहे ना, आता तिच्या बी नाही. मग तेवढ्यामध्ये झालं. असं काही दिवस गेले, महाराज निघून दिवस गेल्यावर असं कोणतं वैराग राहते, बायकाला वाटलं ते झोपलेले होते, झोपले इकडे एक झोपली, इकडे एक झोपली, आणि ते दोन्ही हात असं हात आपल्या आपल्या अंगावर घेतले. झालं काकाच्या हात असं करंट लागल्यासारखं झालं. महाराज एकदम झटका आल्यासारखं झालं. गोरोबा काकाने दचकून उठले. अरे 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 अरे, हे हात माझं देवाची शपथ घातलेली होती, माझा हात तिच्या अंगावर कसं केलं, पाप केलं या हाताने. म्हटले धार धार शस्त्र घेतलं, दोन्ही हात तोडून टाकलं. घोरोबा काकाने दोन्ही हात तोडून टाकलं. झालं की हो, एकतर लेकरू बी गेलं, दोन्ही हात काकाने तोडून टाकले, दोन्ही हात बी गेले. मग आता काय धंदा करायचा होता ना, ते गाडगे मडकायचे करायचे होते, ते बी बंद झालं. काही दिवस घरामध्ये धान्य होतं, ते चाललं, कसं संसार झाला. दुसरं काही सोनं मानं होतं घरामध्ये, ते विकले. काही दिवस ते चाललं. आता मागून का खावं, काय नाही खायला. त्यावेळेला गोरोबा काका चिंता केली नाही. गोरोबा काका देवाचं नामचिंतन करीत बसले. पण तिथं पांडुरंगाला चिंता पडली, विठ्ठलाला चिंता पडली. देवानं विटेवरनं उडी मारलं आणि निघाले. तेवढ्यामध्ये देवानं निघाल्याबरोबर लगेच आई साहेब आमचे, देवा कुठे निघाला, निघाला म्हटले जरा काम, मी बी येते. हा, देवाने लगेच कुंभाराचं रूप धारण केलं. यायचं आहे ना तुम्हाला, हा मग कुंभारीने व्हावं लागते. अशा रूपामध्ये जाऊन चालत नाही, हरकत नाही होते. त्याने कुंभार झाले देव, त्यानं कुंभारीन झाला. आता ऐका, तेवढ्यामध्ये दोघं निघाल्याबरोबर गरुड होता. गरुडानं पुढे आलं, देवा 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 कुठे निघालो, असं असं एका भक्ताच्या घराला जायचं आहे, मग मला बी घेऊन जावा. असं जायला जमत नाही, मग का व्हावं लागतंय, गाढव व्हावं लागतंय. म्हणलं त्या गरुडाला त्याने म्हणले गाढव व्हावं लागतंय तर जमतंय. मग आता मी गरुडानं म्हणलं देवा मी अगोदरच गाढवपणा केला हो, अगोदरच गाढवपणा केला. तुम्हाला बसून घेतलाच गाढव झाला होता. त्याची कथा फार मोठी आहे. विष्णूचं आणि गरुडाचं भांडण झालं. जाऊ द्या, तिकडे जात नाही मी आता. हा, मी गाढव व्हायला तयार आहो देवा. लगेच गाढव झाले ते, गरुड आणि गाढव झाले. गरुड गाढव झाल्याबरोबर दोघं आले. इथं आल्याबरोबर असं भजन करत बसलेले ते गोरोबा काका. नमस्कार नमस्कार, रामकृष्ण हरी. एकूण एकाला झालं. कुठून आलं, कोण हात बाबा. आदरानं विचारपूस केले, आदरानं विचारपूस केल्याबरोबर मी दूरच आहो म्हणले. मग कसं आलो इकडे तुम्ही, काय नाही, नाव काय, माझं नाव विठ्ठल आहे. विठ्ठला आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण महाराज पंढरपूरहून आपल्या ग्रामामध्ये आले, हांडे महाराज. आणि उद्या सकाळी कार्याची कल्पना आहे महाराजाची. काय नाही, मी काही जाहिरात पोचवली माझ्याकडं, आणि मी बघत नसतो ते, हे बी बघत नाही हो जास्त मी. हां काय नाही वाटतं, हां महाराज ते बघत नाही मी की जास्त, अखंड चिंतनात राहतं. आज सकाळीची गोष्ट, मी आत्मपुरडी सांगत नाही, आत्मपुरडी म्हणून सांगत नाही, मी अखंड चिंतनात राहतो. सकाळी उठून स्नान करून 10 वाजता बसला, 10 वाजता 6 वाजता उठून सरळ इकडं झालो, ग्रंथच होते समोर. मी अखंड चिंतनात राहणारा माणूस. मी कुठं जास्त त्याच्यामध्ये पडत नाही, आणि ते बघत बी नाही जास्त, मला ते दिसलंच नाही. मग इथं येऊन बी बघावं का की पण म्हटल्यावर आणून दिलेच नाही. मला जाहिरात तर दाखव आता ते आणले, कुठं ठेवलं नाही, पार झाले असते सगळे वाटून. काय तर झालं सर असं. महाराज आले, त्यांची भेट झाली, आनंद झाला. विठ्ठला चला, देव भक्ताची कामं का कर, याच्यावर चाललंय बरं का. किती प्रेम आहे देवाबद्दल. मग विठ्ठल, विठ्ठल नाव काय, विठ्ठल आहे. इकडं कसं आमच्याकडे दुष्काळ पडलाय हो, इकडं काहीतरी काम लागेल म्हणून आलो. आहे का काम, हाय बाबा काय करा, हे बघा सगळं साहित्य आहे, ते घ्या, काम करा, तुम्ही घ्या, तुम्ही जगा आनंदानं, मला जगवा, मलाही खाऊ घाला. झालं बाबा. मग ते देवानं गरुडाने म्हणले देवा आता माती आणायचं, ते गाडगे तयार करायचे आहेत ना, माती आणायचं, मी आणतो देवा. अरे तसं नाही, एकला जाऊन जमत नाही,
माती तू आणलं म्हटलं लोकांना कळलं नाही अरे हे वेगळं चाले गाडव स्वतः माती नाही मी यावं लागते सोबत गेले माती आणले आणि ते माती मळावं लागते चिखल तुडवावं लागतंय मग ते सगळं केलं देवानी गाडगी घडवलं वाटून टाकली गावामध्ये वाटून टाकलं त्याचं धान्य आलं आनंद झाला आनंदाने जगायला लागले ते बाजारामध्ये गेले गाडगे घेऊन छोटे गाडगे मोठे गाडगे काही मोठे गाडगे छोटे 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 असे रांग लावून ठेवलं गिराईक आली मावळे आले आणि ते असं गाडगं घेताना मावल्या बोट वाकडं करतात का बर उगा गाडगं घेत नाहीत मावल्या गाडगं घेताना बोट वाकडं करतात आणि त्याला असं पक्का आहे का कच्चा आहे वाजून घेतात देवानं म्हटलं थांबाव विठ्ठल कुंभाराच्या वेशात देव आहेत ना थांबा असं वाजवून बघ नका हा कसं मग आपटून बघा खाली एक माणूस होता सोबत त्यानं म्हणलं बायको होती सोबत ती बायको बघला त्यानं दूर थांबवतो ह्यानं काय म्हटलं आपटून बघा म्हटलं असेल त्यानं आलं असं गाडगं हातात घेतलं आणि असं भीतीला हाणलं गाडगं भीतीला टपकलं आणि उड्या मारीत दोन उड्या मारत नाही माणूस तसं होऊन पण गाडगं फुटलं नाही बाई एक गाडगं घ्यावं म्हणून आलती 5 गाडगे दे दादा 5 गाडगे पार होऊन गेले सगळे पैसे धान्य जमलेलं आलं ते गोरोबा काका सगळं घर चालवायचं आनंदानं सगळ्याला जगवायचं सगळं झालं बाबा पुढे असेल थोड्या सांगतो झालं पुढे आषाढीचा सोहळा आला आषाढीची वारी आली तेवढ्यामध्ये नामदेव महाराज तेवढ्यामध्ये नामदेव महाराज निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई सगळे असे संत वारीला निघाले त्याने अंतर्ज्ञानानं पाहिलं अरे देव पंढरपुरात नाही कुठे गेलाय गोरोबा काकाच्या घराकडे चला गोरोबा काकाच्या घराला सगळे संत गोरोबा काकाच्या घरामध्ये आले येताना देवाला कळालं अरे आता मग आपण इथं राहायला नको आहे देवाने म्हणलं काका आमच्याकडे पाणी लई पडलंय आमच्याकडे पाणी लई पडलंय आता जातो बघा बाबा तुमची मर्जी म्हणले देव निघून गेले हे संत घराला आले ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले काका अरे एवढं स्वार्थी माणूस राहणे म्हणले का अरे देवालाच तुम्ही तुमच्या घरात ठेवून घेतलो काकाने म्हणले देवाला ठेवून घेतलो काय म्हणताय तुम्ही हा देवाला ठेवून घेतलो कुठं आहे देव ते विठ्ठल म्हणणारा कोण आहे तुमच्यात तो देव आहे अरे ते बोलवा विठ्ठलला बोलवा म्हणल्याबरोबर काय आता कुठलं बोलवतो देव निघून गेलेले होते तेवढ्यामध्ये आणि काकाला येऊन सांगितलं काका तुमच्या घरामध्ये जे विठ्ठल म्हणून माणूस होता काडगे घडवत होता कुंभार तो देव होता बाई जी सोबत होती ती आई साहेब रुक्मिणी माता होती आणि गरुड ती गाढव गरुड होता म्हणल्याबरोबर वाईट वाटलं डोळ्या वाटे असूच्या धारा गळायला लागली सगळे संत पंढरीला गेले आषाढी वारीला गेले आषाढी वारी जवळ आली आता आषाढी वारीला गेले गोरोबा काका बी गेले नामदेव महाराजाचं कीर्तन थांबलं नामदेव महाराजाचं तिथं नामदेव पारीजवळ नामदेव महाराजाचं कीर्तन थांबलं कीर्तनात नामदेव महाराजांनी म्हणले सगळ्यांनी टाळी वाजवा सगळ्याला हात होते टाळी वाजवायला लागले गोरोबा काका छोट्या हाताने महाराज मला हात नाही छोट्या हाताने थोटक्यावर म्हणून हात हे विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तेवढ्यामध्ये एकदम गोरोबा काकाचे हात फुटले नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाला हात आले आणि गोरोबा काकाला हात आले मेलेला मुलगा होता नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत झाला हे संत महात्म्याचं महिमान आहे मला काय सांगाल तुम्ही म्हणून सेवा करी त्यांची संत महात्म्याच्या घरामध्ये देव सेवा करतो का सेवा करतो त्या सेवेमध्ये देवाला आनंद वाटतं म्हणून सेवा करतो सुख वाटतं म्हणून सेवा करतो ऐका महाराज सेवेचे 2 प्रकार आहेत सेवेचे किती प्रकार 2 प्रकार एक गरज म्हणून सेवा आणि दुसरी प्रेम म्हणून सेवा पहिली गरज म्हणून सेवा आणि दुसरी प्रेम म्हणून सेवा आता ऐका आम्ही तुम्ही संसारामध्ये सेवा करतो गरज म्हणून का प्रेम म्हणून बोला आम्ही तुम्ही संसारामध्ये सेवा करायला लावच की गरज म्हणून का प्रेम म्हणून आम्ही तुम्ही संतोष महाराज प्रेम आहे
प्रेम बिलून काय बी नाही. अनेक सांगतो तुम्हाला, इथं प्रेमाचं नावच काढू नका संसारामध्ये. प्रेम नसतंयच महाराज. अरे हे संसारातलं प्रेम सगळं खोटं असतंय विठ्ठला. संसारातलं प्रेमच खोटं राहते महाराज. अरे हे नाश काय नाशिवंत आहे. इथं आपलं कोणी बी नाही. आपल्याला वेळ आली आपले सगळे रडतात, आपल्यासाठी रडतात. हा संसारातलं प्रेम ऐका. आपण जे सेवा करतो ते संसारामध्ये प्रेम म्हणून का गरज म्हणून. एक सांगू, आपल्याकडं काहीतरी अपुरं असतंय, ते सेवा केल्याशिवाय प्राप्त होत नाही, म्हणून आपणाला सेवा करावं लागते. गरज आहे. एक सांगू, आईनं सांगितली पोराला, बाळा, आईने सांगितली पोराला, बाळा जरा दळण नीट करून ठेवले रे जेवारी, ते जरा गिरणीला नेऊन मशीनला नेऊन गिरणीला नेऊन दळून आण. पोरानं म्हणलं, आई कुणाला काम सांगा का, कुणाला कोणतं काम सांगाव ते तुला कळतंय का नाही. पोरानं आईला म्हणलं, आई हे गल्लीमध्ये सगळे माझे विद्यार्थी आहेत, सगळे मित्र आहेत, त्यांच्या समोर घेऊन जाऊ का ही एवढा पाठी मोठी एवढा डबा. हा इम्प्रेशन डाऊन. आणि काय डाऊन व्हायला बी अगोदर राहावं लागते बरं का. इम्प्रेशन तुम्हाला लक्षात आलं, डाऊन व्हायला अगोदर राहावं लागते. आणत नाही दळून. बरं बाबा, आई गेली दळून आणली. पहिले लेकरू शाळेला शिकायला चांगलं निघालं, मोठं झालं, शाळा शिकलं, नोकरी लागली, सगळं झालं, नोकरीचीच बायको मिळाली, दोघं ड्युटीला. आता ड्युटी काही गावात राहत नाही, दूर गेले त्यांना 100-200 किलोमीटर. इथलं कोणाचं नाही बरं का. 100-200 किलोमीटरवर गेले, त्याचं त्यांना कोणी ओळखत नाही अशा गावात गेले, ड्युटीच्या गावात, नोकरीच्या. तिथे खोली भाड्यानं केली, सगळा संसार थाटवला. आता मला सांगा, तिथं बी दळून आणावंच लागतं. तिथं बी दळून आणावंच लागतंय. पण कोण जातंय. तू नको मी जातो. हा तू नको मी जातो. आणि एवढा मोठा डबा डोक्यावर घेऊन दळून आणतो. गरज आहे का नाही. गरज आहे का. गरज होती देवाला संतांची सेवा करायची. अरे त्याच्या नामचिंतनात आपल्या जीवनातले गरजा संपून जातात. त्या देवाला काय गरज होती संतांची सेवा करायची. पण एक नाही, संत महात्म्याची सेवा देव याच्या करता करतो. फक्त प्रेमासाठी करतो, त्याला आनंद वाटतो, प्रेम वाटतं, म्हणून देव सेवा करतो. देव भक्ताची सेवा करतो. अनेक भक्ताची सेवा देवाने सेवा केली. खूप अशा प्रकारे खूप अभंग आहेत महाराज, खूप सांगता येते. अनेक संतांची देवानं सेवा केलेली आहे. भाविकाचे भाविकाचे गाज
काडी धर्मागरी उद्दिष्टते, हे अभंगाची सुरुवात हेच आहे, ह्याचं धुरोपद सुद्धा हेच आहे. उचिष्टती फळे खाय भिलेण्याची हे धुरोपद नाही बरं का. भावी गात्यामध्ये असे काही अभंग आहेत, त्यांचा धुरोपद सुरुवात येतोय आणि त्याचं धुरोपद हे तेच आहे, असं आहे. म्हणून काळी धर्माघरी उचिष्टती खूप प्रकारे सांगण्याकरता. म्हणून एक आहे, महाराज म्हणतात असे संत महात्म्याची सेवा भगवान परमात्मा करतो, संताच्या घरामध्ये राहतो, मानवाने सेवा केली त्यांची. असे जे संत महात्मे आहेत, त्याचा महिमा, त्याचा अधिकार, त्याचा अनुभव, त्याचा विचार मी का सांगू. अभंगाचं दुसरं चरण. ते माझा काय तो विचार वर्णा व्यापार महिमा त्यांचा. असे जे संत महात्मे ज्या संताची सेवा देव करतो, त्यांचा विचार, त्यांचा अधिकार, त्यांचा अनुभव, त्यांचे विचार किंवा त्यांची योग्यता वर्णन करता मला येत नाही. तेथे माझा काय कोण, माझा काय विचार घेऊन बसलात. वर्णा व्यापार महिमा त्यांचा, मला त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. एक सांगतो मला, जाता जाता एकच सांगतो, हे जगद्गुरु तुकोबराची नम्रता आहे, हे तुकोबराची लिनता आहे. नाहीतर जगद्गुरु तुकोबराय शब्द निर्माण करत होते. एवढंच नाही, आम्हा घरी धन शब्दाच विचारत नाही. काय तुका म्हणे, पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. तुकाराम महाराजाकडे शब्दाची कमतरता नव्हती. कमतरता नव्हती महाराज. अहो चहुर्वेदाचे केले विवरण आणि अर्थही गवन करून या. 4 वेदाचे विवरण करून 5वा ज्ञाता वेद निर्माण केला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. संतांचे वर्णन करता येत नाही का? नाही. पण एक आहे, शब्दानं वर्णन करणं संताचंही देवाचं अवघड आहे. संताचा महिमा जो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. येथे शब्दानं वर्णन करता येत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, अंतरीच महिमा येईल कळू. अंगाने आपण जोपर्यंत देव होत नाही तोपर्यंत जगातला जे संत होत नाही, तोपर्यंत जगातला संत कळत नाही. म्हणून वर्णन करता येत नाही. महाराजांनी वर्णन केले, शब्दे विन संवादो तुझे विना अनुवादो, हे तव कैशे निकमे, परही परते बोलणे खुंटरे, वैखरी चैतरी साथे, कन्नडा हुंटरू, श्री गुरुच्या संतांचं महिमान देवाचं वर्णन करता येत नाही. म्हणून त्यांची नम्रता आहे, त्यांची लीनता आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, बृहस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे परी, भेडे माझी दडी महिमे भेडे, चातुर्य लपवी महत्व हरवी. हे बघा, म्हणून तर जीवनामध्ये माझ्याकडे एक पुस्तक आहे, गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये देवाच्या प्राप्तीचे 7 उपाय सांगितलेले आहे. 7. जर तुम्हाला कोणताही उपाय, सगळे अवघड
अवघड आहेत. शेवटला एकच सांगितलंय, जर तुम्हाला कोणता उपाय तो कोणती साधना करणं होईना गेलं ना, एकच करा, नम्रता धारण करा. देव मिळतोय. नम्र झाला होता आणि त्याने कोंडिले अनंता. नम्रता हे फार मोठी आहे. एक ऐका, ते ब्रह्मदेव आपल्या पिताजीकडे निघाले आणि कबीरदास महाराज आपल्या गुरुकडे निघाले. वाटेमध्ये भेट झाली. कुणाची? ब्रह्मदेवाची आणि कबीरदासाची. ब्रह्मदेवानं पाहिलं, अरे हे कबीरदासाने पाहिलं, हे ब्रह्मदेव आहेत. लगेच महाराज नमस्कार केला. ऐका, कोणीही जर भेटलं, हात एक सांगून जातो जाता जाता, नम्रता जीवनामध्ये एवढी महत्वाची आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अरे मज पामर आहे काय थोर, कधी आपल्या अंतकरणात बसवा शब्द ना. मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. एकच आहे, जाऊ द्या, एक कसं जगामध्ये होईल सगळं, पण एक आहे नम्रता आणि लीनता, हे महत्वाचे आहे. तेवढ्यामध्ये एक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लोटांगले दंडवती महाराज म्हणून होऊन गेले. पैठणला समाधी आहे त्यांची. अजून मी पैठणला जाऊन ते दर्शन घेऊन आलो समाधीचं. त्यांचं एकच काम, फक्त माणूस बघितलं की लोटांगण घालायचं. तपचर्या फळाला सांगत बसत नाही. असू द्या. तर ब्रह्मदेवाच्या पाया पडली. मग आता मला सांगा, एका महाराजानं दुसऱ्या महाराजाच्या पाया पडलं. आता त्या महाराजानं पडाव का नाही ह्या महाराजाच्या पाया पडाव का? ते काही महाराज अनिल महाराज मी वाकलो का नाही तुमच्यासोबत? कोणी महाराज राहतो, कोणी एकूण एकाला नमस्कार करा. आता वडील म्हणून जर कोणी लहान पाया पडत असेल तर बी, अहो आळंदीला बघा कुरेकर बाबा, खसल्याला बी हो, लहान लेकरू राहू द्या, त्याला लहान लेकरू बी राहू द्या. अंगामध्ये आपल्या नम्रता धारण करा, लीनता धारण करा. देव नम्रतेनं लवकर भेटतोय. अहंकाराला त्यागून टाका, अहंकार जीवनामध्ये ठेवू नका, नम्रता धारण करा. अरे मग ते पाया पडल्याबरोबर ब्रह्मदेव वाकाव का नाही थोडं तर? संत आहेत कबीर महाराज. अरे आमचा वारकरी संप्रदाय का कबीराच्या मागे शेलेविने एवढा अधिकार आहे कबीर महाराजाचा. वाक नाही बरं, नाही तर नाही. त्याला काही वाटलं नाही. कबीरदास महाराजाला निघाले पुढे, निघाल्याबरोबर ब्रह्मदेव का बसाव का नाही? अय महाराज हात जोडलं. काय मी ब्रह्मदेव हाव हा ते मग ब्रह्मदेव हाव म्हणून तर पाया पडलो. अजून काय नाही, मी प्रसन्न झालो काय तर मागा. आता याचा बाप प्रसन्न झाला तर काही मागते नाही, ह्याला काय मागणार? कोण आहे बाप? ऐका, कबीरदास महाराज देवाचं भजन करायचे. टाइम संपलाय माझा, एक 10 मिनिट घेतो. संपलं, 10 मिनिट घेतो. राम प्रभूचं भजन करायचे. कबीरदास महाराज काशीला राहत होते, अखंड राम प्रभूचं भजन करायचे. आणि राम प्रभू प्रकट झाले कबीरदासासमोर, भक्ती प्रेमानं आलिंगन दिलं. कबीरा किती भजन करतोस रे, किती भजन करतोस? प्रसन्न झालो मी कबीरा, माग. आवळे ऐका मंडळी, आपला भारत देश महान आहे. या भारताची संस्कृती आहे. या भारतामध्ये देवाचे अवतार, या भारतामध्ये संतांचे अवतार, या भारतामध्ये पवित्र तीर्थ, या भारतामध्ये गंगा यमुना सरस्वती, या भारतामध्ये 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, देवाचे अवतार, संतांचे अवतार, पवित्र तीर्थ, गंगा यमुना सरस्वती आपल्या भारतामध्ये दान आहे, धर्म आहे, क्षमा आहे, दया आहे. आणि आपल्या भारतामध्ये दान सगळ्यात महत्वाचं आहे. दान आहे. आता आज पंगत होती का नाही महाराज? जेवण केलं का? हा वा मला म्हणजे मला जेवायचं नाही, सोबत आले माझ्या. दान आहे. हो का? ऐका, ही भारतीय संस्कृतीच आहे महाराज दानाची. आजची पंगत कोणाची होती? दररोज करणारे अन्नदान पंक्ती. ऐका, या सप्ताहामध्ये पंक्ती देणारे, वारकऱ्याला, वैष्णवाला, सगळ्याला जेवण घालणारे भाग्यवान मंडळी, 7 दिवसाचं अन्नदान करणारे भाग्यवान मंडळी. उद्या आहे का? उद्या आहे का नाही महाराजाचं? आहे का नाही? सगळ्यालाच आहे का? हा बरं. काय आता आज हा मला ना मुक्काम केलं तर बरं आहे वाटलं. एक सांगू,
आपली संस्कृती आहे. इतर देशामध्ये जावा, दान देणारा माणूस कोणी तुम्हाला देवाला भेटत नाही. भिक्षा मागणारा माणूस मारून टाकतील त्याला. अमेरिकेसारखे आपला भारत म्हणाय. राजा रस्त्यानं चालू लागलाय, रस्त्याच्या कडेला भिकारी बसलाय आणि बाबा पैसा, बाबा पैसा, बाबा पैसा. राजा म्हणलं थांबव रे. गाडी थांबली. राजा त्याच्या जवळ गेला. त्यानं म्हणलं बाबा पैसा. असं बघितलं त्याच्याकडे दंडकट होतं ते टाकलं. राजानं म्हणलं अरे दंडकट आहेस रे मोठा रे, काहीतरी विद्या शिकाव, भीक कशाला मागावं म्हणलं. कोण? राजानं म्हणलं त्या भिकाऱ्याला अरे काहीतरी विद्या शिकाव, भीक कशाला मागावं म्हणलं. भिकाऱ्यानं म्हणलं राजा विद्या कशाला म्हणावं म्हणलं. अरे काहीतरी शाळा शिकाव, शिक्षण शिकाव, डिग्री मिळवा म्हणलं. मग भिकाऱ्यानं म्हणलं राजा शाळा शिकलो, शिक्षण शिकलो, डिग्री मिळवलं तर काय होतंय म्हणलं. राजानं म्हणलं अरे शाळा शिकलो, शिक्षण शिकलो, डिग्री मिळवलं, माणूस पास होतोय, नोकरी लागते, बसून खायला मिळतंय म्हणलं. भिकाऱ्यानं म्हणलं राजा मग बसूनच खायला लाव की मी का काम करायला लावलं. कसं वाटलं तुला? जाग्यावर आहे सगळं. हा जाग्यावर आहे सगळं. बरोबर बरोबर बरोबर. राजानं म्हणलं असं कर, बसूनच राहायचं आहे का नाही तुला. हा असं कर, माझ्याकडं शेतीमध्ये शेत आहे खूप, 200 एकर शेती आहे, 50 मजूर कामाला आहेत. शेतामध्ये चल, तू काही काम करू नको, उगं देखरेख करीत बसून राहा. शेतामध्ये देखरेख करीत बसून राहा. 3 टाइम जेवायला देतो, कपडे घेतो, महिन्याला 10,000 रुपये देतो. शेतात बसून राहा, इथं बसणे शेतात बसून राहा म्हणलं. त्या भिकाऱ्यानं म्हणलं राजा शेतात बसायची काय गरज आहे, तो माझ्या बाजूला बैस, महिन्याला 20,000 देतो. माझ्या बाजूला तू बैस, महिन्याला 20,000 घे म्हणलं. हे साधे त्याच्या महाराजाला माहित आहे बघा, पंढरपूरच्या त्या घाटावर घाटावर आहे ते बघा, भिक्षे भीक मागणारे ते एक एक पैसा द्या म्हणून मागतात का नाही. ते साधे नाही. तुम्ही त्याला साधे समजूच नका. महाराज त्याचे बँकेत खाते. एक या भिकाऱ्याकडे परवा 15 लाख रुपये निघाल्यात. 15 लाख. पेपर मध्ये बातमी आली बघा मागे. हे साधं नाही महाराज. आपला भारत देश संस्कृती प्रधान देश आहे म्हणून एकच करा, परद्रव्याला विष माना, परस्त्रीला मातेप्रमाणे माना, आईला देव माना, वडिलांना देव माना, आचार्यांना देव माना, गुरुला देव माना, सत्य बोला, धर्मानं चाला, नीतीनं चाला, सगळ्यांना प्रेमानं बोला आणि निर्व्यसनी जीवन जगा. निर्व्यसनी जीवन. व्यसन करू नका. जर झालं ते झालं, जाऊ द्या. चुका झाली ते माफ करते. आता तरी पुढे तंबाखू खायचं नाही, बिडी ओढायचं नहीं, गांजा दारू मत पियो यारो, अक्कल हो जाती है अपने पलों का दाम खर्च सिर पर जूते. अरे कशाला कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, रस्ते लेकर संसार उघड्यावर येते रे बाबा. कशाला व्यसन करता. अजून एक आहे का, तुम्हाला दारू पिऊच नका. दारू जर प्यायची आहे ना, मी सांगतो ती दारू प्या. कोणती? अरे जाम पर जाम क्या पीते हो, जाम पर जाम क्या पीते हो, सुबह पिओगे तो शाम उतर जाए. अजून एक बार आहे का, जाम पर जाम क्या पीते हो, सुबह पिओगे तो शाम उतर जाएगी, लेकिन एक दिन तो हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे ब्रह्मरस घेई मी ऐकले बरं. मी टाळ घेऊन त्यांचं कीर्तन उभा टाकलं होतं. हरिभक्तीपरायण नौका फोटो आहे. श्री निवृत्ती महाराज गुरुहरे, वैकुंठवासी निवृत्ती महाराज हांडे, ब्रह्मरस घेई काढा या अभंगावर कीर्तन मी टाळ घेऊन उभा केलं होतो. लहानपणी खूप प्रेम होतं, खूप प्रेम करत होते माझ्या भागामध्ये. खूप या होते नाही, कुठेही सांगा अरे हे गोरखला कीर्तन का रे, कीर्तन द्या, मुलगा चांगला आहे, अभ्यासू काय म्हणायचे, मला खूप प्रेम करायचे. असे अधिकारी संत तुमच्या ग्रामामध्ये आले. झालं प्रशांत संपतो जे विठ्ठल शेवटला. आणि माझा विषय कबीरदास महाराज. भजन करायचे, देव मागा म्हणले, रामप्रभू प्रगट झाले. त्यावेळेला कबीरदास महाराज म्हणाले, कबीरदास महाराजाचा जो आहे महाराज, क्या मांगू मेरे राम
पण तुला का मागाव हे मला कळना गेले. सांग देवा तुला मी का मागू. क्या मांगू मेरे राम जीवन में, क्या मांगू मेरे राम. ये सतन धन की कोण बराय, देखत नाही मोठी मिलाय. क्या मांगू देवा. सुंदर शरीर तुला मागून घेतलो ना, राहणार आहे का, शाश्वत आहे का, एका दिवशी जाणार आहे. नाशिवंत देह, देह जाणार याशी काळ. हे देह जाणार आहे देवा. देवा माझ्याजवळ पैसा नाही म्हणतोस ना, पैसा जर तुला मागून घेतलो, धन राहणार आहे का देवा. नाही हे सुद्धा जाणार आहे. या धनाचा न धरी विश्वास जैशी सरोवर या हरी भजने विन तुझे ओम नमो भगवते. खूप प्रकार आहे. एकच सांगितलं कबीरदास महाराजांनी, शेवट सांगतो. कहेत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे तो पीछे डूब गई दुनिया. संपलं महाराज, विष्णू महाराज. आपण गेलं की सगळंच संपलं, काय आपल्या सोबत येत नाही. म्हणून महाराज म्हणतात देवा. म्हणून कबीरदास महाराजांनी द्यायचंच आहे ना तुम्हाला, एक असं करा, पावशेर नम्रता द्या. ब्रह्मदेवाचे 4 डोके गरगर 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 फिरू लागले. नम्रता कशाला म्हणा, कोण्या बाजारात मिळते ह्याला काहीच नाही. मग आता देतो तर म्हणला, कस करावा का, मग देतो आणून. आज कोणता वार आहे, गुरुवार. सोमवारी आणतो, नक्की आणतो. त्यानं विष्णूकडे गेलं. या देवा, काय तुमचे भक्त होते एडे फिर कस काय नाही. ते काय तर मागा म्हटलं तर नम्रता द्या पावशेर म्हटले. ते कोण्या बाजारात मिळतंय, कसलं राहतंय मला काही कळणार गेले. काय बी नाही हो. कबीरदास महाराज कुठं राहत्या, काशीला. त्यांच्या समोर जावा, साष्टांग दंडवत घाला. संपलं. काशीला आले ब्रह्मदेव, कबीरदासाला बघितले, साष्टांग दंडवत. 1 2 3 कबीर पळत आले. कबीरदास महाराज आले रे देवा देवा, पावशेरच आणा म्हणतो तो हो, 2 किलो कशाला. संपलं महाराज. म्हणून संताकडे नम्रता राहते. नम्रतेचे नाही तर तुकाराम महाराजाकडे बोलण्याचं काही कमी नाही. नम्रता तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा विठोबा निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत भोजवल्या. तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ व्हावं या निर्मळ आपणाशी. अष्टमहासिद्धीचा कोणाला पाड वागून येते अडकोणी तया. तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी राहिले चरणी निकटवासी. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा ज्ञानेश्वर. तुकाराम चाल म्हणजे बोल.
राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय कोणता विचार वर्णावया पार महिमा त्यांचा पायाच्या प्रसादे काही बोललो न दे क्षमा करणे मज संती न हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमची बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय